तर झालं असं की 3 दिवसांपूर्वी संध्याकाळी एका गजबजलेल्या मोहल्ल्यात एक माणूस आपल्या घराच्या बाल्कनीत उभा होता. हातात मोबाईल आणि डोळ्यांसमोर रस्त्यांवर एक जोडपं त्याला बोलताना दिसत होतं. त्याला वाटलं की कदाचित हे दोघं प्रेमी प्रेमिका असावेत आणि त्यांच्यात काहीतरी भांडण चाललंय. त्याने विचार केला की हा सीन रेकॉर्ड केला तर सोशल मीडियावर व्हायरल होईल. त्याने कॅमेरा चालू केला आणि दोघांचं बोलणं हावभाव टिपायला सुरुवात केली. पण त्याला काय माहीत होतं की हा व्हिडिओ केवळ व्हायरलच होणार नाही तर एका भयानक गुन्ह्याचा पुरावा बनणार होता. रस्त्यावर त्या दोघांची चर्चा हळूहळू तीव्र होत गेली. तो माणूस त्या स्त्रीशी प्रेमाने बोलताना दिसत होता. त्याने तिच्या गालावर हात ठेवला, खांद्यावर हात ठेवला, जणू सगळं ठीक करायचा तो प्रयत्न करत होता. पण ती ऐकत नव्हती. त्याचा हात वारंवार खिशाकडे जात होता, पण तो काहीतरी समजूत घालायचा प्रयत्न करत राहिला. पण शेवटी कदाचित तिने नकारच दिला. काही क्षणातच तरुणाच्या चेहऱ्यावर राग उफाळून आला. अचानक त्याने खिशातून एक चमकणारी चाकू काढली, त्या स्त्रीचे केस पकडले आणि एका झटक्यात तिच्या गळ्यावर वार केला.